या ठिकाणी योगेश्वरी मंदिराच्या ट्रस्टची स्थापना झाल्याच्या नंतर मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम हाती घेतले। या ट्रस्टची स्थापना 24/6/2024 रोजी नियुक्ती करण्यात आली। त्या नियुक्तीनुसार 1/7/24ला धर्मराज आयुक्तांच्या आदेशानुसार नवीन विश्वस्तामधून तहसीलदार पदसिद्धाध्यक्ष यांनी बैठक बोलवून नवीन विश्वस्तामधून पदाधिकाऱ्यांची निवड केली। ही निवड सर्व विश्वस्तांच्या वतीने एकमताने करण्यात आली। त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून राजकिशन बाबा मोदी यांची एकमताने निवड झाली। सचिव म्हणून मी स्वतः प्राध्यापक अशोक लोमटे यांची निवड एकमताने करण्यात आली। सहसचिव म्हणून भोसले यांची नियुक्ती निवड एकमताने करण्यात आली आणि शिरीष पांडे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निवडी होताच नवीन विश्वस्त मंडळाने अंबेजोगाई शहराच्या या ग्रामदैवत देवी असलेली या मंदिराचा कारभार हाती घेतल्याच्या नंतर काही नवीन संकल्प केले आणि त्या संकल्पानुसार मंदिराचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढवता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्यात आला। त्यामुळे या ट्रस्टमध्ये जे 5-6 ट्रस्टी आहेत ते जुन्या कार्यक्रमात काम केलेले आहेत। त्यामुळे त्या ट्रस्टीच्या बरीचशी माहिती आहे। त्यामुळे आता नवीन ट्रस्टी आल्याच्या नंतर उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। जसे की प्रथम पूजा ही या ठिकाणी होत नव्हती योगेश्वरी देवीची, तर नवीन विश्वस्तांनी प्रथम पूजेला सुरुवात केली। त्याची 1000 रुपये फीस देणगी फीस ही ठेवली आहे आणि पैठणी ही असावी कमीत कमी 3000 रुपयाची, जेणेकरून भक्तांच्या वतीनं ती पूजा करण्यात येईल। आजपर्यंत अशी पूजा ही केली जात नव्हती। पुजाऱ्यांच्या वतीनेच पूजा काय करायची ती करायची होती, त्याचे पैसे ते घेत होते, अशा प्रकारची व्यवस्था होती। परंतु नवीन विश्वस्त मंडळानं अशी रचना केली, त्यानुसार रोज पहिली पूजा भक्ताकडून होते आणि त्याला पैठणीची साडी असते आणि 1000 रुपये फीस त्याच्यासाठी ठेवली आहे। याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे। रोज नवीन भक्ताकडून पूजा ही होत चालली आहे, जेणेकरून उत्पन्नामध्येही वाढ झाली आणि भक्तांनाही ती सुविधा प्राप्त करून नवीन विश्वस्त मंडळाने दिली। पूर्वी ट्रस्टच्या वतीनं सकाळी प्रसाद दिला जात होता, शिरा किंवा खिचडी, परंतु नवीन विश्वस्त मंडळाने महाप्रसादाचा निर्णय पहिल्याच बैठकीमध्ये घेतला आणि महाप्रसादाची सुरुवात या मंदिरामध्ये केली। त्याचा अतिशय चांगला अनुभव हा येत आहे असलेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक भक्तांच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया आहे आणि या ठिकाणी बाहेरून येणारे आणि गावातले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी 12 ते 2 या वेळामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। त्याचा अतिशय उत्तम प्रतिसाद हा भक्तांकडून मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता आम्हाला येऊनच झाले 2 महिने। या 2 महिन्याच्या कार्यक्रमामध्ये जे मागील उत्पन्न होतं त्याच्यापेक्षाही उत्पन्नामध्ये वाढ ही जास्त झालेली पाहायला मिळते। आपल्याला जे ट्रस्टच्या वतीने जे निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे। त्यानुसार भावी काळामध्ये विश्वस्त मंडळाच्या वतीने एक विकास आराखडा तयार केलेला आहे। त्या आराखड्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल। यामध्ये नवीन विश्वस्त मंडळ झाल्यानंतर पायगुंत काय म्हणावं असं सांगता येतं, बोलावं लागेल। माजी आमदार साठे साहेब आणि राजकिशन मोदी यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपये निधी हा या ठिकाणी देवळ कमिटीला मंजूर करण्यात आला। तीर्थक्षेत्र पर्यटन विकास
मधून 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पर्यटन विभागाचे जे सचिव आहेत ते या ठिकाणी दर्शनाला आले होते. त्यांची सगळ्यांची भेट झाली. त्यांनी ह्या दोघांनी विशेष त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि त्यांनी 2 कोटीचा फंड दिला आणि 2च कामं घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. एक प्रदर्शना मार्ग आणि एक पार्किंग, या 2 कामासाठी त्यांनी 2 कोटी रुपये दिले. आपल्या अंबाजोगाई मंदिराला कुठलाही दर्जा नव्हता आजपर्यंत. शासनाच्या दरबारी कुठलाही दर्जा नाही. तर यासाठी पहिल्या बैठकीतच आपण इथं क वर्ग दर्जा मिळावा अशासाठीचे ठराव करून शासन दरबारी तो ठराव पाठवला आणि त्याचे पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे. जेणेकरून या मंदिराला भविष्यामध्ये शासनाच्या वतीने वेगवेगळे फंड मिळतील आणि मंदिराची प्रगती होईल. या दृष्टीनं नवीन विश्वस्त मंडळ प्रयत्नशील राहील ही मला मी सचिव या नात्याला हमी देतो आणि त्या ठिकाणी थांबतो. नेमकं या निधी मिळण्याबाबत आमदार विद्यमान आमदार म्हणतात की हा निधी आम्ही आणला त्याबद्दल काय म्हणतो? यामध्ये विद्यमान आमदाराचा आमच्या दृष्टीनं काहीही आम्हाला उपयोग झालेला नाही. या ठिकाणी जे गिरीश महाराजांचे PS होते त्यांची साठेची आणि मंदिर साहेबांची भेट होती, ओळख होती, स्वतःहून आली होती. मग त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना ह्या दोघांनी विनंती केली. माझा तुमचा परिचयही नव्हता. तर ते म्हणजे लगेच मी 2 कोटी रुपये देतो तुम्हाला. फोनवर त्यांनी मंजूर केले आणि आता आचारसंहिता लागेल म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे देतो. त्यांनी फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि मंजूर केले पैसे आणि त्याच्यानंतर GR सुद्धा त्यांनी काढला आणि आम्हाला कळवला आता GR काढला आणि त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस आम्ही करून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. यशोधराव, मागच्या 20-25 वर्षापासून या संचालक मंडळातले बरेच संचालक आहेत. योगेश्वरी मंडळ विश्वस्त म्हणून 25 वर्षापासून या देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहे. आजपर्यंत तुम्हाला तरी पत्रकार परिषद घ्यावं, त्याची माहिती द्यावी अशी गरज वाटली नाही. नेमकं 2 महिने तुम्हाला झालं हे नवीन संचालक मंडळ येऊन, तर तुम्हाला अशी काय गरज वाटली की पत्रकारांना बोलून माहिती द्यावी? की या 20 वर्षात तुम्ही काही विकासासाठी प्रयत्न केले नव्हते का? या 2 वर्षातच तुम्ही प्रयत्न चालू केलेत का? काय नेमकं घोळ काय पत्रकार परिषद? घोळ वगैरे काय नाही, तुम्ही समजून घ्या की गेले फक्त 8 वर्ष झाले आम्ही काही 3-4-5 लोक आहेत आणि 2016ला नवीन ट्रस्ट ज्या वेळेस झालं, आम्ही काही स्कीम दाखल केलेली होती, जुनी मंदिराची होती, त्याच्यात कॉम्प्रोमाइज होईल. जवळपास 17 लोक त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून होते, त्याच्यामध्ये आम्ही पण होतो आणि त्या 8 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी नव्हतो, ट्रस्टी म्हणून काम पाहत होतो. त्यावेळेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी प्रेसला बोलवणं, सांगणं, काय केलं नाही केलं त्याबद्दल तर आम्हाला बोलायचं नाही. त्यांच्या वतीनं नेहमीच पत्रकारांना माहिती मिळत होती, पत्रकारांची माहिती प्रसिद्ध करत होते. आज आम्ही यासाठी तुम्हाला बोलवलं इकडं की आज तुमच्याशी संवाद साधावा. आम्ही या ठिकाणी 1-1.5 महिन्यापासून पदाधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही काही चांगली कामं करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात तुमच्याही काही सूचना घ्याव्या, तुमचंही काही मार्गदर्शन घ्यावं. हे अंबाजोगाई शहराचं ग्रामदैवत आहे. या ग्रामदैवताच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराला अनेक भाविक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतातून येतात. त्या सगळ्यांना चांगल्या सेवा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, हा पहिला आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आम्ही आज जरी उत्पन्नाबद्दल जरी अशोकरावांनी सांगितलं असलं तरी आज उत्पन्नापेक्षा आमचा भर कशावर आहे की या ठिकाणची स्वच्छता चांगली राहिली पाहिजे, या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला चांगली सेवा आणि सुविधा मिळाली पाहिजे, एक पवित्र आणि आल्हाददायक वातावरण या ठिकाणी राहावं, जेणेकरून येणाऱ्या भक्ताला मानसिक शांती मिळावी आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी अंबाजोगाई शहराचं जे 3.5 शक्तिपीठात आपलं जे मंदिर आहे त्याचा थोडासा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचा तोही थोडासा आर्थिक विकास होईल, की लोकांना रोजगार उपलब्ध होईल, व्यापार वाढेल. या मंदिरामुळं म्हणजे आपलं ग्रामदैवत आहे, त्याच्यात अंबाजोगाई शहरातले 5-10% लोक रोज दर्शनाला येतात. अनेक लोक कधी मंगळवार शुक्रवारी येतात की त्यांनाही
आज या ठिकाणी थोडा बदल जाणवत असेल, तो स्वच्छतेच्या माध्यमातून असेल. जसं आत्ताच सांगितलं की आम्ही आल्यानंतर एक अन्नछत्र सुरू केलं. जवळपास सकाळी जो प्रसाद होतो त्याला 300-400 लोक त्या ठिकाणी प्रसाद घेतात. दुपारी जे अन्नछत्र आहे त्याच्या माध्यमातून जवळपास 300-400 लोक त्या ठिकाणी महाप्रसाद घेतात. आणि या ठिकाणीचे जे काही स्वच्छतेचा विषय आहे, काही डेव्हलपमेंट आहे, त्या काळात ज्या काही गोष्टी राहून गेल्या त्या अधिक चांगल्या करण्यासाठीचा प्रयत्न आमचा आहे. आणि त्यामुळं तुमच्याशी संवाद साधावा, तुमचं मार्गदर्शन आणि सूचना घ्याव्या म्हणून ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला बोलतो. सचिव म्हणून आता जी माहिती दिली, योगेश्वरी मंदिराचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केलेले संचालक. तर योगेश्वरी देवस्थानची जी स्थावर मालमत्ता आहे, विशेषतः शेती जी आहे देवस्थानच्या नावावर, त्याच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचं काही तुमच्या बैठकीमध्ये चर्चा किंवा काही निर्णय झाला आहे का? किंवा एकंदरीत मग आम्हाला अशी माहिती द्या की योगेश्वरी मंदिराकडे किती स्थावर मालमत्ता आहे आणि कोणती मालमत्ता कोण्या व्यक्तीला किती कराराच्या भाडे तत्वाच्या करारावर दिलेली आहे, याची माहिती द्या. योगेश्वरी मंदिराची जमीन ही जवळगाव या ठिकाणी 80 एकर जमीन आहे. ही जमीन पूर्वी विश्वस्त मंडळाकडून अशीच वाहण्यासाठी दिली जात होती. या ठिकाणी नाममात्र पैशावर दिली जात होती. या ठिकाणी मला विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की जे दिली जात असलेली जमीन याची शासकीय लागवड व्हावी याच्यासाठी विवेक सिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांनी 1 महिन्याची मालिका प्रसिद्ध केली होती. किंवा याची काय म्हणतात तहसील मार्फत लावण व्हावी, लिलाव व्हावा अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला फळाला आणि तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी त्या जमिनीची लिलाव पद्धतीने लागवड केली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न 21,000 रुपये एकरपर्यंत ही जमीन जाते आणि दर 3 वर्षासाठी जमीन घराच केली जाते. तहसीलमध्ये कोणाकडे जमीन 80,000 एकर जमीन कोणाकडे 80 एकर 80 एकर जमीन. ते वेगवेगळे शेतकरी ते शेतकरी तहसीलमध्ये येतात. दर 3 वर्षानंतर त्याचा लिलाव होतो. एकाकडे पैसे देतात. 5 वेगवेगळे लोक आहेत. त्यांना जे 5 पाठ करून आपण त्या ठिकाणी दिले. एका व्यक्तीला दिलं तर ते व्यवस्थित मानवच नाही. 5 लोक आहेत. हरे आणि काही आहेत ते बाकी हरे आणि सोळंके म्हणून आहेत आणि बादल आहे. ते बऱ्याच वर्षापासून ते लोक पाहतात पण ते नाम मात्र जेव्हा ते आता आपण लिलाव केल्यामुळे त्याला चांगली रक्कम संजय बाजूला जी शेती ती ती आपल्याकडंच आहे. त्याची परिस्थिती 1ला नोंद पण आहे. ती सुद्धा जमीन आता आपल्याच मालकीची आहे. त्याच्यात पुढे काहीच म्हणजे होणार नाही. ते आपल्याच मालकीची राहणार आहे. आज गेल्या अनेक मागे 20 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि आता जे विश्वस्त मंडळ नेमण्यात आलं त्याच्यामध्ये मुलाखतामध्ये विश्वस्तांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये पार्किंग आणि भ्रष्टाचार हे 2 मुद्दे ज्या ठिकाणी त्याच्यात केले होते. तर तुम्ही त्या भ्रष्टाचाराकडे कसं बघता किंवा मागच्या विश्वस्ताने जो भ्रष्टाचार केलाय किंवा नाही केलाय त्याचं प्रकरण तुम्ही काढणार आहेत का या काळात? आम्ही 8 वर्षापासून विश्वस्त आहेत 5 जण आणि बाकीचे जे आहेत मी आहे, पापाशेठ आहेत, साठे साहेब आहेत, अशोक लोमटे आहेत आणि संध्या जाधव आहेत. अशा आम्ही 5 जण पूर्वीचे विश्वस्त आहेत आणि देशपांडे आहेत 6 जण. 6 विश्वस्त आम्ही जुने आहेत आणि बाकीचे जे विश्वस्त आहेत 10 जण नवीन. आता पूर्वीचं तुम्ही 20-25 वर्षाखालचं विचारता तर 20-25 वर्षाखाली आमच्यातलं कुणीही विश्वस्त नव्हतं. 8 बरोबर नाही ऐकलं बघा. आता कसं बघता म्हणजे काय किंवा ज्या पूर्वी घटना घडलेल्या आहेत 8 वर्षांपूर्वीच्या जसं की लेखा परीक्षणच नाही आमच्या मंदिराचं 2013-14 पासून तेच सांगतोय तुम्हाला मी. तसं ऐकून घ्या. 2013-14 पर्यंतचं लेखा परीक्षण आहे. 14 पासून पुढचं लेखा परीक्षण नाही. ते लेखा परीक्षण आम्ही 2019ला करून घेतलंय. म्हणजे वारंवार सूचना देऊन वारंवार आम्ही कल्पना देऊ आणि आता जेवढे विश्वस्त आहेत त्यातला कुणीही पदाधिकारी नव्हता, पदभार आमच्याकडे नव्हता
आम्ही प्रामाणिकपणे वेळोवेळी इथं तक्रारी केल्या म्हणजे कमिटीमध्ये, आणि तक्रारी करून आम्ही सगळ्या गोष्टी करून 2013-14 पर्यंत लेखापरीक्षण आम्ही करायला लावलं. आत्ता आम्हाला फक्त 13-14च लेखापरीक्षण तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्या अगोदरचंही लेखापरीक्षण आम्हाला बघायला मिळालेलं नाही. आणि आम्ही वास्तव्यात 2016च्या 12व्या महिन्यामध्ये इथं कमिटीवर आल्यानंतर 2 वर्षाचा तर कोरोना काळ होता, आणि त्याच्यानंतर 19ला आम्ही जे लेखापरीक्षण केलं त्याच्यानंतर लेखापरीक्षण झालं नाही, ते 13-14 झालेलं आहे. ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. आणखीन काही गोष्टी आम्हाला इथे चार्ज असतील, बाकी काय आमच्या मंदिरातल्या काही अडीअडचणी असतात, त्या आणखी पूर्ण सॉल्व्ह झालेल्या नाही. ते सॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा डबल आम्ही पत्रकार परिषद घेऊ. म्हणजे कसं कसं म्हणलं माझा जमिनीचा जो प्रश्न राहिलेला हो, ते एक मला तर 80 एकर जमीन इकडली झाली आपली. हो. त्याच्यानंतर अजून कुठं कुठं स्थावर मालमत्ता आहे आपली? आपल्या कारखान्यावरती तिथं किती आहे? 17 अजून जित्ता रोडला 12. टोटल देवीच्या नावावर किती जमीन आहे एकूण, आणि ते कुठं कुठे आहे असं सविस्तर सांगा. तुम्हाला सांगतो मी. 80 एकर जमीन जवळजवळ आहे. 12 एकर जमीन 184 सर्वे नंबर जित्ता रोडला आहे, त्याला फुलारपट्टी म्हणतात. 17 एकर जमीन जोगावाडीला आहे. सर्वे नंबर 509. 389 सर्वे नंबर पिंगळपट्टी म्हणून म्हणतात, ती पोकीर रोडला आहे. 11.5 एकर आहे. एवढ्या जमीन आहे. आणि जरी परिशिष्ट चेकला काही जमिनीची नोंद आहे, पण ती जमीन 1950-60च्या अगोदरच त्याचे नाव दुसऱ्याचे लागलेले दिसतात. आज तरी आम्हाला डॉक्युमेंटला 761 नंबर आहे, 760 नंबर आहे. 760 नंबरवर 1950ची 712 आज आम्हाला कमिटीमध्ये देऊळ कमिटीच्या नावानं 712 दिसते, पण आज वास्तविक पुजाऱ्याचे नाव तिथे लागलेले दिसतात. कसे लागले त्याची आम्ही शहानिशा करायला लागणार. त्याचं उत्पन्न किती आहे? संपूर्ण जमिनीचं तुम्हाला किती महाविजा भेटतं? आम्ही विश्वस्त म्हणून ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस आलात त्यावेळेस 3 ते 3.25 लाख रुपये मंदिराचं उत्पन्न होतं जमिनीचं. आज किती आहे? वर्षाचं वार्षिक. आज आता गेल्या वर्षी त्याच्या अगोदर म्हणजे 27 लाख रुपयाच्या आसपास वार्षिक उत्पन्न वाढ, म्हणजे 30 ते 32 लाख रुपयाच्या घरामध्ये वार्षिक उत्पन्न आजच्या घडीला आहे. पूर्वी हे उत्पन्न 3 ते 3.5 लाखाच्या घरामध्ये होतं 2016 सालापर्यंत, 16-17 सालापर्यंत. 2017-18 पासून आम्ही पाहिलं सुरू लिलावाच्या स्वरूपात जमीन द्यायला सुरुवात केली. त्यावेळेसपासून 3-3.5 लाख रुपयाचं उत्पन्न आहे. 27 त्यावेळेस गायकवाड सरांनी भरपूर आम्हाला मदत केली. म्हणजे मदत केली म्हणण्यापेक्षा त्यांचा आग्रह होता की ह्या ज्या जमिनी आहेत त्या अशा न देता ह्या लिलाव पद्धतीने द्याव्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतोबाजी साहेब आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्या पाठपुरावात आम्हाला यश आलं, आणि त्यावेळेच्या संबंधित तहसीलदार साहेबांनी आमची ते म्हणणं मान्य केलं, आणि त्यावेळेसपासून आज आहे जाहीर लिलाव पद्धतीनं हा तहसीलमध्ये लिलाव होतो. त्या गेल्या वर्षीचा लिलाव झालेला नाही, कारण का लातूरचा निकाल लागलेला होता, तिथं बॉडी अस्तित्वात नव्हती. त्याच्यामुळं आहे त्या कमिटीनं तो करार फक्त पुढे 1 वर्षासाठी योगेश्वरी दागदागिने किती आहेत? दागदागिने किती आहेत? सोन्याचे दागिने किती आहेत? चांदीचे किती आहेत? आणि ते कुठं जमा आहे याची एक माहिती द्या. पूर्वीचे जे सोन्याचे दागिने हे महाराष्ट्र बँकेमध्ये एक लॉकर आहे, आणि एक जनता बँकेमध्ये लॉकर आहे. जे भक्त देवीला अर्पण करतात दागिने, असे जे दागिने आहेत ते 2017 पर्यंत सर्व दागिने हे पुजाऱ्याकडे होते. अच्छा. परंतु फक्त या ठिकाणी नोंद होती कार्यालयात किंवा अमुक दिलेली वस्तू अमुक पुजारी, अरुण पुजारीकडे, मुकुंद पुजारीकडे आहे, अरुण पुजारी, अशा नोंदी होत्या. विश्वस्त मंडळाचे 3 सदस्य होते त्यावेळेस. ओके. त्या 3 सदस्यांनी अनेक वेळा ठराव केले की बाबा हे दागिने आमच्या कार्यालयात जमा करा म्हणून,
परंतु ते जमा करत नव्हते. सगळं असं आमचं चांगलं की या ठिकाणी कुंभार साहेब आले होते 17ला IAS अधिकारी. ते इथे ट्रेनिंगला होते. त्यांच्यासमोर मी स्वतःच मुद्दा मांडला. तर साहेब म्हणलं हे वारंवार त्यांना दाखवलं ठराव क्रमांक असंच मात्र होतं की मला वारंवार मागणी करूनही पुजारी देत नाही. तर तात्काळ त्यांनी शब्द उच्चारले, मी उद्या त्याला 11 वाजता इथं कार्यालयात येणार, माझ्यासमोर सर्व दागिने इथं जमा करा कार्यालयामध्ये. पुजारी लगेच होकार दिला आणि पुजारी दुसऱ्या दिवशी 12 वाजता सगळे दागिने आणून दिले. त्यावेळेस मोजमाप केलं होतं ते 3 ते 3.5 किलो दागिने होते. ते महाराष्ट्र बँकेमध्ये लॉकरमध्ये जमा केलेले आहे. 3.5 किलो सोन्याचे चांदीचे सोने प्युअर सोन्याचे 3.5 किलो. आणि दुसरं लॉकर आहे जनता बँकेमध्ये. त्याच्या उत्सवामध्ये जे दागिने वापरायचे दागिने आहेत, 2 उत्सवामध्ये देवीला अर्पण करत मार्गदर्शन, ते दागिने या बँकेत ठेवलेले आहेत. अध्यक्ष म्हणजे सचिव आणि कोषाध्यक्ष आणि 1 सदस्यांच्या संयुक्त याने की तरी त्यावेळेस उत्सवाच्या वेळेस पुजाऱ्याला द्यायचे, लिहून द्यायचे आणि उत्सव संपल्यानंतर पुजाऱ्याने जमा करायचे आणि ते त्या ठिकाणी ठेवायचे. अशी पद्धत आहे. त्याच्यानंतर काही दागिने आले. जालन्याचं एक देवस्थान आहे, तरी 42 लाख रुपयाची दागिने 2 वर्षापूर्वी देवीला अर्पण केली. तेही लॉकरमध्ये जमा आहे, काही सुरक्षित आहे. आता किरकोळ दागिने आता यामधल्या काळात तर काही आलेच नाही, कारण आम्ही आल्यानंतर चौकशी केली तर काहीच आले नाही. आता जो आम्ही आल्या 2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळ 4 तोळ्याचे दागिने लहान अर्पण करतात फक्त ते आलेले आहेत. ते या ठिकाणच्या लॉकरमध्ये आहे. आत्ताचे एक हिंगोलीचे खासदार आहेत, माजी खासदार हेमंत पाटील, तरी 5 किलोच्या 5 चांदीच्या विटा दिलेल्या आहेत आणि देवीला अर्पण द्यायचं. आणि ह्याचं काय तुमच्या दृष्टीनं करायचं ते करा. ह्याच्यात आणखीन काही चांदी कमी पडली तर मी द्यायला तयार आहे असं सांगितलं. ती चांदी आमचे लॉकर छोटे असल्यामुळे इथं तिजोरी आहे मोठी, त्या तिजोरीमध्ये ठेवलेली आहे. त्याच्या किल्ल्या अद्यापर्यंत आमच्याकडे आलेल्या नाही. आणि त्यामध्ये FDचे कागदपत्र आहेत, त्याच्याही किल्ले आम्ही आले. आणि मी स्वतः माझी सेक्रेटरीला घरी जाऊन भेटलो. तिथे म्हणजे मी मंदिरात येऊन किल्ल्या वगैरे देतो, पण त्याने अद्यापर्यंत दिले नाही. मग मंदिरातले ते आमचे कार्यालयीन प्रमुख देशपांडे त्यांना मी त्यांच्याकडे पाठवलं. तर ते म्हणजे मी आजारी आहे, मी आजारातून बरं झाल्यानंतर मी आणून देईल. आजपर्यंत आम्हाला किल्ल्या ह्या मिळालेल्या नाही. आणि नवीन विश्वस्तांचं काम इतकं चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी सेक्रेटरी आणण्याचा मला अतिशय अभिमान आहे की या ठिकाणी प्रत्येक जण वेळ घेऊन काम करत आहे. त्याचा परिणाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ते जुन्या पद्धतीने जी त्यांना नाळ पडलेली काम करायची, ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयीवर सगळ्या बंधनं आली. त्याचा परिणाम 18 तारखेला त्या 4 कर्मचाऱ्यांनी राजीनामा देताना एकच उल्लेख केला की ज्या विद्यमान ट्रस्टीचा जो त्रास आहे त्या त्रासाला कंटाळून आम्ही राजीनामा आहे. त्याच्या संदर्भात सांगा. त्रास विद्यमान ट्रस्टींचा माझ्या दृष्टीनं, सचिव या माझ्या दृष्टीनं काहीही नाही. फक्त त्यांना जे आजपर्यंत त्यांच्या मर्जीनं काम करता येत होतं ते आता त्यांना करता येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मनमानी कारभार, कुठल्याही प्रकारची शिस्त नव्हती, कुठलाही ट्रस्टी वेळ देत नव्हता. आम्ही गेल्या ट्रस्टमध्ये 4-5 वेळा वेळ देत होतो, थोडा बहुत ते आमची काही दखल घेतली जात नव्हती. पण त्याचा परिणाम त्यांनी अचानकपणे राजीनामे दिले. तुमच्या ट्रस्टचा आर्थिक व्यवहार तर देशपांडेच बघत होते. देशपांडेच पाहतो. दुसरा प्रश्न असा आहे, एक कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये संचालक कर्मचारी हा संचालक होत नाही. मात्र हे तुमच्याकडे पहिल्यांदा उदाहरण आहे की तो कर्मचारी होता तरी तुम्ही त्याला ट्रस्टी म्हणून घेतलेला आहे. मागच्या पदाधिकाऱ्यांचा तो विषय आहे. नाही आपण घेतलेला नाही. चॅरिटी कमिशनरनं त्यांना घेतलं होतं, पण आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये ठराव घेणार होतो की त्यांचं वयही झालंय आणि ट्रस्टी आणि विश्वस्त राहता येणार नाही, त्यामुळे त्यांना आम्ही कार्यमुक्त करणार होतो. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी राजीनामे सगळ्याला द्यायला. दुसरा, जे तुम्ही सध्या अन्नछत्र चालवता
पहिल्या अन्नछत्राचा खर्च काय आणि सध्याचा तुमचा खर्च काय, या दोन्हीमधला डिफरन्स थोडासा खुलासा. पहिलं मुळात अन्नछत्र नव्हतंच. पहिलं फक्त प्रसाद, द्रोणामध्ये थोडासा प्रसाद दिला भक्तांना, खिचडी किंवा शिरा अशा प्रकारचा प्रसाद दिला होता. त्याचा खर्च रेकॉर्ड प्रमाणे 3 लाख रुपये येत होता महिन्यात. नाश्त्याचा पण आता आम्ही पाहिलं, आता महाप्रसाद सुरू केलेला आहे, तर महाप्रसादाला तेवढाच खर्च लागायला म्हणजे सकाळचा प्रसाद आणि महाप्रसाद दोन्ही मिळून जवळपास तेवढ्याच खर्चात होत आहे. आणि त्याच्यात चांगलं जेवण आपण देतोय. पोळी आहे, भाजी आहे, भात आहे, एखादं गोड आहे, अशा पद्धतीनं महाप्रसादमध्ये देतो. आणि त्याच्यात दररोज 300-400 लोक त्याचा महाप्रसादाचा लाभ घेतात. बाहेरगावचे येणारे लोक असतील, काही स्थानिक असतील, आणि चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद आहे. आणि लोक त्या ठिकाणी स्वतःहून की बाबा एखाद्या महाप्रसाद आम्ही देऊ म्हणून सुद्धा तिथं देणगी देत आहे. महाप्रसाद घेतल्यावरही काही ना काही लोक देणगी तिथं टाकतात. एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रसाद आणि महाप्रसाद या दोन्ही योजनेला. आम्ही अशी काही डेडलाईन दिली का जुन्या सचिवाला की या तारखेपर्यंत अभिनय जमा केली तर आम्ही पंचनामा करून देतो, आता पुढच्या ह्याच्यात करून घ्या मिटिंग मध्ये. आम्ही संबंधित तशी माहिती ट्रस्टला कळवतो, चॅरिटी कमिशनरना कळवतो, तशी तहसीलदार साहेबांना आणि 2 वेळेस आम्ही पत्र व्यवहार केला की जसं आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही करू. हां बालाजी, माझा प्रश्न असा होता की विद्यमान विश्वस्त आहे त्याची जमणूक करताना कोणत्याही पुस्तकावले होते आणि महत्त्वाच्या शहरामध्ये आपली चर्चा होते की हे विश्वस्त मंडळामध्ये निकष होते, त्या निकषनुसार निवड झाली नाही. काही त्याच्यामध्ये सदस्य जे आहेत ते विश्वस्त बाहेर गावचे लोकच घेतले नाही किंवा जे मानकरी आहेत अशी चर्चा होती होई असं यातला चुका घेतला नाही, त्याचा विचार केला नाही. मी काय म्हणतो, ह्या निवडी मुळात आमच्या हातात कोणाच्या नव्हत्या, त्या धर्मदायाच्या हातात होत्या. आणि राहिला प्रश्न दुसरा किंवा अधिकाऱ्याला कोण हे कोण कोण्या समाजाचं आहे, कोण मानकरी हे माहिती असण्याचं काही कारण नाही. राहिला प्रश्न ऐका ना ऐका ना काय निकष तुम्ही कसे तपासणार तुम्हाला उत्तर द्या. शहरातील असावा, हा बरोबर वृत्तीचा नसावा. हो ऐका ना त्यांचे सांगतो तुम्ही धर्मादायाने काय निकष दिले पाहिजे. बरोबर आहे, गुन्हेगारीचा नसावा, बाहेरचा नसावा, स्थानिकचा असावा. बरोबर आहे, बरोबर. आणि त्याला गुन्हेगारी वाढवली नसावी दुसरी अध्यक्ष व्हायचे. हो झाले तुम्हाला वाटतंय का? ऐका ना, आता विषय काय चाललाय, 1110 अर्ज इथं आलेले होते. किती आलेले होते? 1110. 1110 अर्जातून 789 अर्ज, 889 अर्ज का 789 अर्ज हे ग्राह्य धरले गेले, बाकीचे अर्ज बाद केले गेले. 537 अर्ज त्यांनी ग्राह्य धरले आणि 200 काहीतरी 67 लोकांना इंटरव्ह्यू ऐका ना त्याच्यात त्यांनी 267 लोकांनी इंटरव्ह्यू देण्याचा विषय बाजूला ठेवा. आपण जे 700-500 काय जे लोकांचे अर्ज ग्राह्य धरले गेले त्या सगळ्या ह्या विश्वस्त जे आहेत त्यांनी इथले रहिवासी असण्याचं त्यांचं प्रूफ त्यांनी फॉर्म सोबत जोडलेलं होतं. बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न, सगळ्यांनी इथलं रहिवासी प्रमाणपत्र जोडलेलं असल्यामुळं तो नेमका वाचता. आता मी स्वतः माझं सांगतो, माझं मतदान भारतला आहे. आम्ही तर 20 पिढ्यापासून आम्ही इथं राहतो, म्हणजे आम्ही इथं 12व्या शतकापासून राहतो. ठीक आहे, काही कारण असतं मी भारतला नाव लावलं संध्याकाळी, याचा अर्थ मी भारतचाच रहिवासी होतो असं नाही. आता हे प्रत्येक जण अंबाजोगाईतच राहतो, अंबाजोगाईच्या प्रायमेसिस एरियामध्ये राहतो. आणि जर अंबाजोगाई प्रायमेसिस एरियामध्ये राहत असाल, इंटरव्ह्यूमध्ये त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित दिली असते, तर ह्याच्यामध्ये तुम्ही चुकीचं घडलं असं कसं म्हणू शकता? मला तो विषय बाकीचा आहे. आपण तुमच्या काही सूचना घेतोय, जाऊ दे. नाही तुमचं काय एवढ्या विश्वस्त मंडळामध्ये सुद्धा 20-25 पिढ्यापासून राहतात. मी पण इथलाच वतनदार आहे, रविवारकडचा वतनदार आहे. बाकी घेतले का तुम्ही आतापर्यंत बदल राजकारणी सांगा तुम्ही. आमच्या हातात हातात नाही. मी तुम्हाला फक्त इथे या ठिकाणी का म्हणजे निवड योग्य आहे का हा प्रश्न. एक मिनिट सांगतो, याच्या पूर्वीचे जे ट्रस्टी होते ते कोण होते, कसे होते, त्याच्यात कुणाला घेतलंय नाही घेतलंय, यापेक्षा आता आम्ही जे काम करतोय
ते थोडंसं चांगलं करायचा प्रयत्न करतोय. सांगितलं गेल्या 5 वर्षामध्ये 3 लाख रुपये दर महिन्याला खिचडी कृषी देत असतात, त्याचा खर्च येत होता. आज आम्ही जेवण देऊन 3 लाख घेतोय, म्हणजे भ्रष्टाचार झालाच आहे ना. नाही बाकीचं आम्हाला काय ते बोलायचं नाही, आरोप आहे का? आम्हाला चांगलं काम करून दाखवायचंय. तुम्ही 5 जण होता ना, आता सांगितलं बसले सरांनी बाबा 5 जण होतात म्हणून, म्हणजे भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झाले ना. अरे कशा सिद्ध झाले? 3 लाख रुपये जेवण देतात तुम्ही. आम्ही पदाधिकारी नव्हतात ना. तुम्ही काय सांगितलं मला पत्रकार परिषदेत जाहीर सांगितलं की बाबा तुम्ही फक्त ते कोरोनामध्ये एवढं खिचडी देत होते, महिन्याला 3 लाख खर्च दाखवले. आज आम्ही 3 लाख रुपयामध्ये जेवण देतो, म्हणजे इथं काय आहे? तुम्ही सहकार्य ह्याच्यात करा, काही चांगलं काम करायच्या सूचना करा. त्या बाकीच्या गोष्टी कशाला मला जरा ग्रामदैवत आहे, ह्याच्यामुळे आपली काय शहराची प्रगती व्हावी, काही चांगलं काम व्हावं, काय विकासाचे मुद्दे असतील ते करू सगळे मिळून. तुम्ही सत्सत विवेक बुद्धीला आज करून आणि योगेश्वरी देवीच्या पदस्पर्शावर चरण हात ठेवून सांगावं की इमानीद्वारे निवड झालेली. इमानीद्वारे झाली आहे, इमानीद्वारे झाली. दत्तभाऊ पाणी सरकार, मला तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही 10 वर्षापासून योगेश्वरी देवळ कमिटीच्या कारभारावर तुम्ही मोहीम चालू केली, सगळे गावातले सभासद तुम्ही नोंदणी करून घेतली त्याची, आणि तुम्ही या संचालक मंडळामध्ये तुम्ही आलात, तर तुमचे सगळे जे प्रॉब्लेम होते ज्याच्यासाठी तुम्ही 5-7 वर्षापासून सगळं केला आटापिटा, तो सगळं आता सॉल्व्ह झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला तसं वाटतं, म्हणजे अजून सुरुवात आहे. मी एकदम तूप खाल्ले की रूप जर माझ्याकडून अपेक्षा असेल तर तीही आहे. जो माझा मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या कोणत्या मित्राला त्यांना सांगत होतो की पहिलं स्वच्छतेला मी महत्त्व दिलं, त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीलाच मी स्वच्छतेचा झाडू हातात घेतला. आज तुम्ही मंदिर परिसर बघितला तर मंदिर परिसर 50 ते 60% स्वच्छ झालेलं दिसेल. नंबर 2 होता माझा अन्नदान सुरू करायचा, याच्या आधीपासून मी सांगत होतो. या सगळ्यांच्या मी विनंती केल्यानंतर सगळ्यांनी त्याला होकार दिला, योग्य प्रतिसाद आला आहे. आजही तुम्ही बघता 450-500 माणसं सुरू करत आहोत. राहायला त्याच्या पुढचा म्हणजे ह्याच्यामध्ये मी अजून शिरलेलो नाही, अगर मी शिरू इच्छित नाही, म्हणजे माझं मी वैयक्तिक ह्याच्यामध्ये 5-7 वर्ष तुम्ही ह्या 2-3 गोष्टीसाठी. आणि नवरात्र तुम्ही अर्धे लोक गावात तुम्ही आम्हाला चांगलं करायला मदत करावं. तुम्ही काहीतरी मदत अशी करा की ह्याच्यात काही सूचना करा की असं नाही, असं चांगलं करा. सगळ्याला आता आनंद पाहिजे की पहिल्यांदा आम्ही ही मिटिंग बोलवली आहे. आजपर्यंत म्हणजे योगेश्वरीच्या इतिहासामध्ये कुणीही कोणत्याही यांनी अशी मिटिंग बोलवली नाही, पत्रकार परिषद बोलवली नाही. तुमचीच म्हणून नाही, आम्ही गावातली महिलांची स्वतः मिटिंग घेतलेली आहे. त्यानंतर गावातल्या संगीत क्षेत्राची संगीत क्षेत्राची घेतलेली सगळ्या गावाचा आणि तुमचा सुद्धा सहभाग विश्वस्त चांगले घ्यावे, विश्वस्त मंडळ चांगलं निवड केली. तुम्ही एवढा करोड रुपयाचा खर्च करता, मात्र मंदिराला प्रवेशद्वाराजवळ उजव्या हाताला एक मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. एवढं पडलंय त्या खड्ड्यामध्ये, तुम्ही लेवल करून टाका. उत्सवाच्या अगोदर ते दुरुस्त झालेलं तुम्हाला दिसेल. ऐका, इथं 1 महिना 1.5 महिना झाला आम्ही सर्वजण मिळून सुरुवात केलेली आहे. तशी सूचना आहे. आता आमच्या सेक्रेटरीने सांगितलं की पुढच्या उत्सवापर्यंत तिथे आम्ही सगळी सूचना आम्ही तर हा प्रयत्न करतोय की अंबेजोगाई शहरातले जेवढे काही मंदिर आहेत त्यांना सुद्धा काय आणखीन आम्हाला मदत करता येईल का, ह्या मंदिराच्या माध्यमातून तिथं आणखीन काही चांगलं करता येईल का, तिथली स्वच्छता करता येईल का, रंगरंगोटी करता येईल की. अंबेजोगाई शहर हे मंदिराचं शहर आहे. 100-150 मंदिर आपल्या अंबेजोगाई शहरात. आज भाविक जे पुणे मुंबईहून बाहेरगावून दूरहून येतात, त्यांना फक्त मंदिराचं दर्शन झालं, दिवसभर काहीच काम नसतं, तर त्यांना त्या मंदिरात म्हणजे हत्तीखाना असेल, आद्यगोविंद मुकुंदराज स्वामींची समाधी असेल, मुट्टेनाथ आहे, आमलेश्वर आहे, ह्या सगळ्या ठिकाणी जावं. त्या ठिकाणी काही चांगल्या सुविधा द्याव्या लोकांना. एक ऐतिहासिक मंदिर आहेत आपले, याला एक चांगला सांस्कृतिक वारसा आहे, तो थोडासा जतन करावा. या पद्धतीचं काम पुढच्या काळात करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या कामात तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती करतो आणि आपले आभार मानून पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा आणि नंतर